नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्र मैत्रिणींनो तसेच सर्व शिक्षक अभियोग्यताधारकांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलवरती। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा या चॅनलवरती आत्ताची एक लेटेस्ट आणि नवीन अपडेट मित्रांनो, महा TET होणार नोव्हेंबरमध्ये। चला पाहूया याच्या डिटेल्स आणि काय असणार आहे पात्रता, सर्व डिटेल्स सहित संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। TET पेपर 1 आणि पेपर 2 साठी असणारे आवश्यक कागदपत्र मूळ स्वरूपात संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। चला मित्रांनो पाहूया लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण अपडेट। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत हे प्रसिद्धीपत्रक आता जाहीर झालेलं आहे मित्रांनो। आपली परीक्षा परिषद आहे यांच्यामार्फत आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाची जी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट 2024 ही आयोजित होणार आहे। त्याबाबतचं प्रसिद्धीपत्रक आजच म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। उद्या महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024चे आयोजन दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे। म्हणजे 10 नोव्हेंबरला तुमची महाराष्ट्र राज्य शासनाची TET पेपर 1 व पेपर 2 साठी होणार आहे। याच्याबाबत हे प्रसिद्धीपत्रक दूरदर्शन केंद्रांनी प्रदर्शित करावं, विनामूल्य प्रसिद्धीसाठी देण्याची व्यवस्था करावी ही विनंती दिलेली आहे। म्हणजेच या सदर माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाची TET परीक्षा होणार आहे मित्रांनो नोव्हेंबरला, म्हणजेच 10 नोव्हेंबरला। आता याच्यासाठी हे व्यवस्थित सविस्तर प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे बघा। महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांनी आपल्याला हे प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 1ली ते 5वी साठी पहिला पेपर असतो व 6वी ते 8वी साठी दुसरा पेपर असतो। अशा ह्या TET पेपर 10/11/2024 म्हणजेच 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे। त्यामुळं सदर परीक्षेची जाहिरात ही आता आपल्याला लवकरच मिळेल। त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज भरण्यासाठी जी प्रक्रिया आहे 9/9/2024 पासून सुरू होत असून दिनांक 30/9/2024 म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे मित्रांनो। आणि 9/9/2024 म्हणजे आज रोजीपासून 30 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहे। प्रवेशपत्र तुम्हाला 28/10 ते 10/11 डाउनलोड करता येणार आहेत, प्रिंट काढून घेता येणार आहे। आणि परीक्षा ही तुम्हाला TET परीक्षा पेपर 1 हा 10 नोव्हेंबरला सकाळी 10:30 ते म्हणजे जवळपास 13 वाजेपर्यंत ही होणार आहे। आणि दुसरा पेपर जो आहे तो 14 वाजल्यापासून 16:30 पर्यंत म्हणजेच 2.5 तासाचे पेपर तुम्हाला आहेत मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2। मग बाकीच्या डिटेल्स आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं कळवलेल्याच आहेत, ह्या तुम्हाला डिटेल सर्व दिलेल्या आहेत, आता तुमच्या लक्षात आलेलं आहे। आता या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरणं, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय पाहिजे, प्रश्नपत्रिका कशा असतात, मूल्यमापन व निकाल याविषयी सविस्तर माहिती या शासनाच्या वेबसाईटवरती म्हणजेच maha.tet.in वरती उपलब्ध आहे मित्रांनो। ती तुम्हाला काळजीपूर्वक वाचायची आहे। त्यानंतर अर्ज भरताना परीक्षार्थींनी इयत्ता 10वी व इयत्ता 12वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी। स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत। या सर्व गोष्टी तुम्हाला होणार आहेत। ईमेलद्वारे SMS द्वारे तुम्हाला याच्याबद्दलच्या माहिती येणार आहेत आणि त्याच्यानुसारच तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला जतन करून ठेवायचा आहे मित्रांनो। या नुसार बाकीच्या पण तुम्हाला सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत, ठीक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हेल्पलाईन नंबर इथं दिलेला आहे, दूरध्वनीस आहेत 10 वाजल्यापासून सकाळी ते 6 वाजेपर्यंत तुम्ही संध्याकाळपर्यंत या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्हाला काही याच्याबद्दल जर शंका असेल तर तुम्ही विचारू शकताय। ही एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो, BEd धारकांसाठी खूप मोठी आणि मोलाची संधी आलेली आहे। ही एक महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।